गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. सो आजचा काय डेटची आपण सुरुवात केली आहे. एक मिनटं थांबा, गाडीचा दरवाजा खोलूया. आज आहे ना, हा एक प्रायव्हेट ट्रिप, पण ती आहे एअरपोर्टवरनं क्लायंटला पिकअप करायचं आहे आणि नेऊन आणि अंबरनाथला घेऊन यायचं आहे. पण फ्लाईट आहे त्यांची 12 वाजताची. आता वाजलेत 8:30 वाजलेत. अजून CNG वगैरे भरायचं आहे. सो सगळं करून निघायला एक 10-15 मिनटं 20 मिनटं अजून पकडा. तो गाडीवाल्याने गाडी पण वॉश करून गेला आहे मस्तपैकी. तो टायर वगैरे घाण असतात. ठीक आहे, आज आपल्याला बरीचशी कामं पण पूर्ण करायची आहेत. त्यासाठी आज फटाफट येऊन ट्रिप कंप्लीट करून आज बाकीची पण कामं आहेत, गाडीची पण कामं आहेत, ती पण करायची. सो जाऊया पटापट, आज बघूया काय काय होतं आहे आणि CNG भरूया आणि निघूया एअरपोर्टकडे भाडं घेऊन. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. सो आज काल ब्लॉग स्टार्ट केला, पण मित्रांनो काल एवढी तब्येत खराब झाली माझी की बस रे बस. आणि काल ट्रिपला निघालो होतो, अर्ध्या रस्त्यात पोहोचलो असेल एक 10-15 किलोमीटरवर आणि अचानक डोकं इतकं दुखायला लागलं. सो तेव्हाच पेन किलर खाल्ली जाता जाता आणि ट्रिप घेतली होती. क्लायंटला पण टाइम दिला होता, त्यामुळे जागेवर पोहोचणं खूप गरजेचं होतं. सो गेलो पटकन, त्यांना पिक केलं, आणून अंबरनाथला व्यवस्थित सेफली ड्रॉप केलं. त्यानंतर आराम केला आणि रात्री गेलो डॉक्टरकडे. पहिलं पण औषध घेतलं होतं, पण त्या औषधाने काही इफेक्टच पडला नव्हता. सो त्याच्यामुळे काल पुन्हा गेलो आणि व्यवस्थित औषध घेतलं, तर कालपासून थोडं छान फील होतंय आणि दुखणं पण थांबलंय बऱ्यापैकी. सो त्यामुळे आज थोडंसं रेस्ट करायचा परत विचार केला, कारण ऑलरेडी 3-4 दिवस खाडे झाले होते, तब्येत ठीक नाही म्हणून. आणि हे आता परत आजचा पण आहे, पण आजचा दिवस आपण काय वाया घालवला नाहीये. आज बरेचशी, काल मी जसं म्हटलं ना, खूप कामं होती. सो काल काहीच कामं झाली नाही, फक्त आराम केला. सो ती कामं सगळी आजवरती शिफ्ट केलंय. आणि त्यात अजून एक कामाची भर पडली, ती म्हणजे चिकूच्या कॉलेजच्या ऍडमिशनचं काम आलंय. सो आता चाललोय कॉलेजला मुरबाडला म्हणजे मुरबाड रोडला आहे ते. जाऊया, सगळ्यात पहिलं जर कॉलेजचं काम पूर्ण करायचंय, ऍडमिशनचं ऑनलाईन फॉर्म चालू झालेत तिथे. सो तिथे ऍडमिशनची प्रोसेस पूर्ण करू आणि मग पुढे अपडेट करतो काय काय आहेत ते. चला जाऊया ऍडमिशन साठी आणि बघूया काय काय होत आहे आज. चला. हा, देतो ना पैसे. ठीक आहे, पैसे घ्या. 5 रुपयात कुठले? मग यातले इथे बघ, इथे 20 रुपये. 5 रुपयात नाव नाही, 2-2 जोडे नको काढू, 5-5 हे काढून ठेव. 10 रुपयात. बॅग मागे ठेव आणि जा. पटकन या. 5-5 काढ, 5-5 काढ, 5-5 काढ, 5-5. सो गाईज गेलाय, त्याचे आधार काही डॉक्युमेंटचे झेरॉक्स बाकी होते, तर तो गेलाय काढायला. संपले होते झेरॉक्स. आता डॉक्युमेंट सगळे तर रेडी केलंय. आता जाऊया पहिला. ऍक्च्युली त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय आपल्याला 10च्या बेसिसवर. त्याची झाली आहे 12, पण 10च्या बेसिसवर आपण त्याला डिप्लोमाला ऍडमिशन घेतोय परत. सो त्याचीच प्रोसेस आहे. तर कॉलेजमध्ये चाललोय आणि तिथे कसं पहिलं ऑनलाईन फॉर्म भरतात आणि मग सगळी प्रोसेस होते. तर ऑनलाईन फॉर्म कालपासून तिथे ऍडमिशन चालू झालंय. सो जाऊया पटकन, त्याचं ऍडमिशनचं आज संपून टाकूया, म्हणजे आज वेळ आहे तर ते पण. आणि सगळ्यात महत्वाचं काम आहे म्हणजे गाडी सर्व्हिस करायचं. काल मला गाडी सर्व्हिस करून घ्यायची होती. सो 10,000च्या म्हणजे जवळजवळ 70,000 किलोमीटर व्हायला आले. 69,000 किलोमीटर झालेत. 69,000 किलोमीटरला आपल्याला सर्व्हिस करायची होती. सो तरी पण 100-200 किलोमीटर वर चालली आहे गाडी. सो पहिला सर्व्हिस करून घ्यायचं, कारण टाइम टू टाइम सर्व्हिस झालेली चांगलं असतं. छोटे मोठे खर्च पुढे येणारे वाढणारे ते वाचून जातात. त्यामुळे मी ही गोष्ट थोडी रिग्रेसली फॉलो करतो. जाऊया पटापट, ऍडमिशनचं काम करून येऊया आणि गाडी सर्व्हिसिंग करून घेऊया पहिला. गॅरेजवाल्याला पण सांगितलंय की मी येईन 3 वाजेपर्यंत. काल सांगितलं होतं, आज नाही सांगितलं. आता आजचं अपडेट करतो त्याला. आणि चला जाऊया. बाकी बघा ना, बाहेर क्लायमेट काय भारी झालंय.
हा क्लायमेट असं ना खूप छान क्लायमेट आहे. या क्लायमेट मध्ये म्हणजे पूर्ण वातावरण कसं थोडं थंड वातावरण राहतं. काल खूप मोठा पाऊस पडला आपल्या इथे अंबरनाथ बदलापूरला, आणि नेमकं एवढं चांगलं ना की माझं ऑलरेडी डोकं मायग्रेनमुळे दुखत होतं, आणि मी 3-3:30 ला घरी येऊन गेलो होतो, आणि पाऊस चालू झाला 4:30च्या नंतर. त्यामुळे झालं का हा मग त्यामुळे खूप बरं झालं, लवकर घरी येऊन गेलो, पावसात काय थांबावं लागलं नाही. सो चला, आलाय आता चिकू पण, निघूया पटकन पोहोचून बघू काय होतं ऍडमिशनचं. चला. सो गाईज, आपला झालाय पोपट आता येऊन इथे. पोपट म्हणण्यापेक्षा थोडस आपलं काम फेल झालंय, कारण डॉक्युमेंटेशन पूर्ण नव्हते चिकूचे. त्याचे डॉक्युमेंट्स बरोबर नव्हते, म्हणजे बरोबर नव्हते म्हणजे पूर्ण नाही आहेत, 2 डॉक्युमेंट्स कमी आहेत. सो त्याच्यासाठी आजचं बारगळ कालपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालं आहे. सो आता जेव्हा त्याचे ते 2 डॉक्युमेंट्स येतील त्यानंतर मग पुन्हा यायचं आहे आणि हे करायचं आहे, ॲडमिशन प्रोसेस करायची आहे. ते बोलले आम्ही तुम्हाला फोन करू आणि बाकीची गोष्ट पण तुम्हाला कळवू. सो बघूया कधी होतं आहे. आता आजचं आपली फेरी तर फुकट गेले, पण जाऊ दे, आपल्याला बाकीची इन डिटेल माहिती पण भेटली येऊन, जी त्या दिवशी मला भेटली नव्हती. सो अशा प्रकारे झालं. जाऊया आता पटकन घरी आणि हे करूया, निघूया गॅरेजला. पटकन झालंय आजचं इथून अर्धा तास लागेल. जेवण वगैरे करूया घरी जाऊन आणि निघूया गॅरेजला. चला, गॅरेजवाल्याला पण फोन केला, तो बोलला येऊन जा म्हणून. ओके, जाऊया. आणि सो आलोय आता घरी. जस्ट गाडी पार्क केली बिल्डिंग खाली आणि चाललोय आता घरी. जाऊया घरी आणि जेवण. एक मिनिट. सो जाऊया आता, जेवण करूया घरी आणि लगेच जाऊया गॅरेज वरती. गॅरेजचं पण काम आज निपटून टाकूया. सो गाईज, झालंय आता जेवण वगैरे करून आलोय गाडीच्या इथे. घेऊया गाडी आणि निघूया सर्व्हिसिंगसाठी, कारण खूप उशीर झाला. वाजले 3चा टायमिंग दिला होता, 3:15 वाजले तिथेच. जाऊया पटकन, त्याला गाडी सर्व्हिस करून घेऊया. चला. सो गाईज, आलोय आता गॅरेजवरती आणि हा आहे आपला गॅरेजवाला परफेक्ट ऑटोमोबाईल. परफेक्ट ऑटोमोबाईल. तो काय चालत येतोय समोरनं. आपला मित्र गॅरेजवाला कुठे गायब झाला, गाडीच्या मागे गेलाय. सो चल जाऊया आणि बघूया काय म्हणतो, देऊया सर्व्हिसिंगला त्याकडे. आला, चला. फोटो भेजो, बाइक दो ना, मैं जिसका गाड़ी है उसको पूछता हूँ ना. फोटो भेज 1-2 का करके.
क्या हो गया? हाँ, यूट्यूब पे चैनल है मेरा, तो और क्या? अरे तू खोल, तू ऐसा थोड़ी काम करते हुए उन काम कर रहे इसके लिए दिखा तू काम। अरे तू काम करना, तो काम कर रहा है तो दिखाएगा ना। तू ऐसे ही आके खड़ा रहेगा थोड़ी कोई दिखाएगा। अरे लो तू, तेरे को भी दिखा। बोल बोल। कौन मिस्त्री है, कौन क्या है? अरे सब अपने भाई है, सब अपने भाई है। क्या बात है, वीडियो बना रहे हो क्या? हाँ क्या बात है यार, ये पेंटर है हमारा। ये देखो, ये अरे हाथ नहीं लगा, अरे हाथ नहीं लगा बोला मैं। वो आयल देखे क्या करेगा, मेरा तो गंदा ही है। पट्टी में हाथ लगाने कट जाएगा, हाथ नहीं ना भाई, क्या हो रहा हाथ कट जाएगा। इससे देख कितना धार है, फिर लग जाएगा तो। चल बोल बोल, तेरा नाम बता, क्या करता है तू? क्या बोल तेरा इंट्रोडक्शन दे। चल नहीं, छोड़ो ना। नहीं अरे बोल, अभी क्यों शर्मा रहा है? नाम अरमान मोहम्मद मियां। अभी उसका किधर से नीचे चलो। मैकेनिक बन रहा हूँ अभी। हाँ फिर से बोल। मैं अरमान मियां। हाँ, पूरा नाम बोल तेरा। हाँ पूरा नाम बोल। नहीं भाई, पूरा नाम नहीं बता दिया। अच्छा ठीक है बोल। मैं अरमान मियां, मैं अभी मिस्त्री बन रहा हूँ, इन लोग के हाथ के नीचे काम करता हूँ। हाँ। हमारे गैरेज का नाम है परफेक्ट ऑटोमोबाइल। हाँ। और वहाँ सब नंबर सब है, आप सब आ सकते हैं इधर सर्विसिंग करने। हाँ। कुछ भी काम के लिए आ सकते हैं, सर्विसिंग कराने में कोई भी काम लेके आ सकते, इधर मसला हो जाएगा, मसले का हल हो जाएगा। आप कोई भी काम लेके आओ, आप काम पूरा कर दोगे उसका। एकदम फुल गारंटी के साथ। मित्रांनो हे बघा, आपला एअर फिल्टर पूर्ण खराब झालाय म्हणजे तो बोलता आता हवा मारून चालेल, पण कशाला चालवायचा? 20,000 किलोमीटर चाललाय आणि हा AC फिल्टर तो बदली करून टाकायचा। छोटे जर या गोष्टीकडे लक्ष ठेवलं ना, तर मग मोठा फटका पडत नाही। त्यामुळे लवकरच जेव्हा वेळ येते तेव्हा ते काढून टाकायचं। चला बघू, अपना भाई काम तो कर रहा है। तो गाईज झालंय, आता गाडीचं काम होत आलंय। 80% काम तर झालंय गाडीचं। बघा सगळे 3 लोक लावलेत आपण गाडी बनवायला देणे। पटापट चांगलं काम करतात ही लोक, त्यामुळे मी दरवेळी इथेच येतो। लास्ट दुसरी टाइम आहे, आता तिसरी टाइम आहे। आपल्या दोन्ही गाड्या इथेच येतात सर्व्हिसिंग करायला, 4 व्हीलर। त्यामुळे झालंय, आता जायचं यांच्याकडनं हे काम करून घ्यायचं। हे काम झाल्याच्या नंतर व्हील अलाइनमेंट, नंतर गाडी वॉश करायची। ते झाले की मग सर्व्हिसिंग झाली। चला ये देखो, ये है अपना फ्रेंड, खाली हंसते जाता है। जिंदगी में खुश रहना चाहिए। क्या खुश रहना चाहिए, नहीं तो दुख तो के अंदर है। अच्छा समझिए ना, अच्छा तो हमेशा हंसते रहो, किसी से भी बात करो, चाहे कोई कितना भी गुस्से वाला हो। अच्छा, एक बार प्यार से बोल दोगे तो तुम्हारा गुलाम बन जाएगा। क्या बात है, लाख रुपए की बात बोली तू तो। 100 रुपए की बात की, नहीं लाख रुपए की बात बोली। ले आपने लाख रुपए निकालो। हाँ सो मित्रांनो झालंय काम आता गाडीचं। गाडी आणली आता वॉशिंग करायला, पण लाईटच गेले। सर्व्हिस वगैरे झाली आहे। बिनट मॅकविलची गाडी कशी दिसते, एकदम डेंजरच दिसते। लुकच निघून जाता गाडीला। तो चला गाडी सर्व्हिस झाली, आता वॉशिंग करूया। आणि मित्रांनो ते गॅरेज आहे ना, एवढं भारी आहे, कॉस्ट पण कमी लागते आणि सर्व्हिस पण चांगली आहे। एका टायमाला तो 3 माणसं लावतो आपल्या गाडीमध्ये, फटाफट काम करून टाकतो। मी आलो होतो 4, 3:30, पावणे 4च्या दरम्यान। 5 वाजता त्याने मला गाडी पण सर्व्हिस करून दिली होती। असं नाही की काही काम करून दिलं, समोर केलं सर, खोललं समोर, काम वगैरे करून दिलं। सो चांगला आहे गॅरेज वाला आपला। आता बघू कधी लाईट येते आणि कधी वॉश करतोय। चला